आज आपण 12वी सायन्समध्ये फिजिक्स या विषयातील पहिला टॉपिक रोटेशनल डायनॅमिक्स याबद्दल माहिती घेणार आहोत. तर यामध्ये सुरुवात करताना आपल्याला पहिली डेफिनेशन बघायची आहे सर्क्युलर मोशन. तर डेफिनेशन काय दिलं बघा, द मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. बघा समजा एखादा पार्टिकल आहे, तो पार्टिकल ए या पॉइंटला आहे. ए या पॉइंट पासून जेव्हा हा पार्टिकल पुन्हा ए ह्या पॉइंटला फिरून येईल, पुन्हा कुठे येईल बघा, ए या पॉइंटला येईल, तेव्हा आपण त्याला काय म्हणणार आहे, सर्क्युलर मोशन. कारण सर्क्युलर मोशनची डेफिनेशन अशी दिलेली आहे, द मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. म्हणजेच पार्टिकलच्या मोशनची डायरेक्शन किंवा पार्टिकलच्या मोशनचा जो पाथ असणार आहे, तो पाथ काय असेल बघा, अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. यानंतर आपल्याला बघायचं आहे लिनियर डिस्प्लेसमेंट. त्यानंतर ही पुढची डेफिनेशन आहे लिनियर डिस्प्लेसमेंट. डेफिनेशन अशी दिलेली आहे, when particle moves from one point to another point then it is called linear displacement. सपोज एक पार्टिकल आहे आपल्याकडे ए या पोझिशनला, तिथून तो बी या पॉइंट पर्यंत काय होत असेल, मूव्ह होत असेल. म्हणजे पार्टिकल काय करणार, पार्टिकल मूव्स फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी. हा जो आहे हे जे मुवमेंट आहे पार्टिकलचं, म्हणजेच when particle moves from one point to another point then it is called as linear displacement. आता हे linear displacement, समजा एखादा पार्टिकल ए या पॉइंट पासून परत बी या पॉइंट पर्यंत जात असेल, त्याला सुद्धा काय म्हणायचं बघा, लिनियर डिस्प्लेसमेंट. कारण लिनियर डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन अशी आहे, when particle moves from one point to another point. बघा ए पासून बी ला, इथं सुद्धा पार्टिकल काय करेल, ए पासून बी ला काय होईल, मूव्ह होईल. आता ह्या दोन्ही मध्ये फरक असा आहे की हा जो मार्ग आहे, हा जो पाथ आहे, तो स्ट्रेट लाईन आहे. तो काय बघा, स्ट्रेट लाईन आहे. आणि हा जो आहे तो कसा आहे, कर्व आहे. हा काय आहे, कर्व आहे. म्हणजे पार्टिकलचं लिनियर डिस्प्लेसमेंट दोन पद्धतीने होऊ शकते. एक म्हणजे स्ट्रेट लाईन मार्ग असू शकतो, पाथ असू शकतो, किंवा कर्व असू शकतो. त्यानंतर हे जे लिनियर डिस्प्लेसमेंट आहे, ते लिनियर डिस्प्लेसमेंट डिनोट करायचं आहे आपण एस बार. कशा डिनोट करायचं आहे बघा, एस बार. नोटेशन काय घ्यायचं आहे, एस बार. ह्या नोटेशनने काय करायचं आहे, लिनियर डिस्प्लेसमेंट डिनोट करायचं आहे. त्यानंतर आपल्याकडे बघा, आपण काय बघितलं बघा, लिनियर डिस्प्लेसमेंट. लिनियर डिस्प्लेसमेंट डिनोटेड बाय एस बार. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे लिनियर वेलोसिटी. लिनियर वेलोसिटीची डेफिनेशन काय आहे, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड ॲज लिनियर वेलोसिटी. मग रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट बघा, पुन्हा लिनियर डिस्प्लेसमेंट घ्यायचं आहे ए पासून बी पर्यंत. हे जे लिनियर डिस्प्लेसमेंट आहे, आता ह्या ए पासून बी पर्यंत पार्टिकल ज्यावेळेला ए पासून बी पर्यंत जाणार, त्यावेळेला आपण त्याला काय म्हणणार, लिनियर डिस्प्लेसमेंट असं म्हणणार आहे. पण या पार्टिकलला ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी काहीतरी वेळ लागेल. काय लागेल बघा, वेळ. म्हणजेच काय मिळणार तुम्हाला, टाइम. म्हणजे हे जे झालेलं डिस्प्लेसमेंट आहे, ते डिस्प्लेसमेंट आपण कशाने डिनोट करणार आहे, एस बारनं. आणि टाइम समजा आपण घेतला टी मध्ये. टाइम कशामध्ये घेतला, टी मध्ये. तर आपल्याकडे डेफिनेशन बघायची आपण लिनियर वेलोसिटी. काय आहे बघा, लिनियर वेलोसिटी. लिनियर वेलोसिटी इज डिनोटेड बाय व्ही बार. लिनियर वेलोसिटी इज डिनोटेड बाय व्ही बार. त्यामुळं लिनियर वेलोसिटी म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड ॲज, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड ॲज लिनियर वेलोसिटी. म्हणून तुमच्याकडे फॉर्म्युला तयार होईल, डी एस बार अपॉन डी टी. त्यालाच आपण असं लिहू शकतो, डी बाय डी टी ऑफ एस बार. म्हणजेच
रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणून फॉर्म्युला तयार होईल व्ही बार इक्वल्स टू डी एस बार अपॉन डी टी. हे झालं तुमचं लिनियर वेलोसिटी डिनोटेड बाय व्ही बार. त्यानंतर बघणार आहे आपण लिनियर ऍक्सेलरेशन. त्यानंतरचा पॉईंट घ्यायचा आहे लिनियर ऍक्सेलरेशन. लिनियर ऍक्सेलरेशन इज डिनोटेड बाय linear acceleration is denoted by a bar. Linear acceleration is denoted by a bar. Definition दिलेला आहे rate of change of linear velocity. बघा a bar फॉर्म्युला काय बघा a bar equals to rate of change of linear velocity. Linear velocity denoted by v bar. पण तुमच्याकडे फॉर्म्युला तयार होईल dv bar upon dt म्हणजेच d by dt of v bar. Rate of change of linear velocity with respect to time is called as linear acceleration a bar. बघा आता आपल्याकडे समजा आपण डिस्प्लेसमेंट घेतलं फ्रॉम ए टू बी. आता हा हे जे डिस्प्लेसमेंट आहे डिनोटेड बाय एस बार आणि हे डिस्प्लेसमेंट समजा असेल 10 किलोमीटर. डिस्प्लेसमेंट किती असेल बघा 10 किलोमीटर फ्रॉम ए टू बी. पार्टिकलला ए पासून बी ला मूव्ह होण्यासाठी लागणारा वेळ जो आहे टाइम, तो टाइम समजा आपण घेतला 5 मिनिट्स. तो आपण घेतला 5 मिनिट्स. तर आपण लिनियर वेलोसिटी v बार इज इक्वल्स टू फॉर्म्युला आपल्याला काय बघा डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम वेळ तुम्हाला मिळेल वेलोसिटी तुम्हाला मिळेल 10 अपॉन 5 इक्वल्स टू 2 किलोमीटर पर मिनिट. किती मिळेल बघा 2 किलोमीटर पर मिनिट. हे असेल तुमची वेलोसिटी. समजा हेच 10 किलोमीटर जे डिस्टन्स आहे ते तुम्हाला 3 मिनिटांमध्ये कव्हर करायचं आहे. किती मिनिटांमध्ये कव्हर करायचं आहे 3 मिनिटांमध्ये कव्हर करायचं आहे. मग तुमचं स्पीड किती असेल बघा व्ही बार इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. व्ही बार इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम किती येईल बघा. आता डिस्टन्स तुमचा आहे 10 किलोमीटर. टाइम येईल 3 मिनिट्स इक्वल्स टू 3.33 किलोमीटर पर मिनिट. बघ इथं वेलोसिटी मध्ये काय झाला चेंज झाला, कारण आपण काय चेंज केला टाइम चेंज केला. 5 मिनिट्सच्या ठिकाणी आपण काय घेतला 3 मिनिट्स घेतला. म्हणजेच ऍक्सेलरेशन म्हणजेच काय चेंज इन linear velocity with respect to time is called as linear acceleration and denoted by a bar. Therefore formula तयार होईल a bar equals to dv bar upon dt.